नवस करणारी आई सगळ्यांच्या राक्षात राहते रे माझ्या दादांनो. पण लेकरू आजारी पडलं आणि बायको रडत असेल तर तिचं रडवणं थांबवता थांबवता रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर येतो कडी उघडून, ओट्याच्या खाली उतरतो, अंधारात जातो, खांद्यावरचा रुमाल डोळ्याला लावतो, डसा डसा रडतो. पांडुरंगा, असा कोणता जमिनीचा तुकडा विकू रे मी पांडुरंगा, जेणेकरून मला माझ्या काळजाचा तुकडा वाचवता येईल. ही भावना जगात ज्याची आहे ना, त्याला बाप नावाचं व्यक्तिमत्व म्हणतात. एकदा मुलीने विचारलं, बाबा सारखं तुम्ही मलाच बोलतात, तुम्ही आपल्या दाद्याला काही बोलत नाही. अहो मी दररोज 8ला घरी येते, आज मला 8:15 झाले तर तुम्ही मला ओरडताय. आपल्या दाद्या 9ला घरी येतो, ट्युशनला पण जात नाही, दांडी मारतो तो. बाबा अहो 10वीला मला 95% मार्क होते, ह्या ठोळव्याला 46% मार्क होते. तुम्ही त्याला जीव लावतात, त्याला कधीच बोलत नाही, त्याला अडवत नाही का? तो तुमचा कुलदीपक आहे म्हणे, तो तुम्हाला तुमची काशी करून आणणार आहे तुम्हाला. आणि मी परक्याचं धन आहे म्हणून सारखं तुम्ही मलाच अडवता, मलाच बोलता. बाबा तुमचं माझ्यावर प्रेम नाही बरं, तुम्ही ढासपूस करतात मला, तुम्ही मला जीव नाहीत लावत. जेवढं दादेवर प्रेम आहे तुमचं, तेवढं माझ्यावर प्रेम नाही. पोरगी रडू लागली. आज 8:15 वाजले, बाप ओरडला. 15 मिनिटं उशीर झाले होते. बाबा अहो लवकर रिक्षाच मिळाली नाही ना, रिक्षावाले काका लवकर आलेच नाही. उशीर आल्यामुळे त्यांच्यामुळे उशीर झाला मला. हे विचारलं नाही बाबा तुम्ही, मला सरळ सरळ ओरडली तुम्ही. रडू लागली पोरगी. तेव्हा बाप म्हणे, राजा असं काही नाही, मी तुझ्यावर कमी प्रेम करतो, त्याच्यावर जास्त प्रेम करतो. उलट तुझ्यावर जास्त प्रेम आहे म्हणून तुला ओरडलो. तुला का ओरडलो मी सांगू? उशीर झाला याचं वाईट नाही वाटलं मला, पण 15 मिनिटं तू उशिरा आलेली दिसलीस ना, म्हणून जीवाची तगमग झाली. काय झालं बाळ? बाप लेकीची समजूत घालू लागला. म्हणे परवा काय झालं, मी रात्री उशिरा घरी आलो आणि उशिरा रात्री घरी आल्याच्या नंतर अंगणामध्ये नळावर मी हातपाय धुतले, हातातली घड्याळ काढली, हातातली सोन्याची अंगठी काढून ठेवली, घड्याळ घातली आणि तसंच घरात आलो, जेवण केलं, झोपलो. रात्री 1 वाजता जाग आली मला. घड्याळीकडे पाहिलं, रात्रीचा 1 वाजला होता. त्यावेळी लक्षात आलं हातात घड्याळ आहे पण बोटातली अंगठीच नाही. मग लक्षात आलं संध्याकाळी आपण हातपाय धुत असताना बाहेर अंगणातच कठड्यावर ठेवली. बाळ तेवढ्या रात्री उठलो ग. बेडरूम मधला लाईट टाकला, हॉल मधला लाईट टाकला, अंगणातली लाईट टाकली, अंगणात गेलो, अंगठी घेतली कठड्यावरची आणि बोटात घातली, घरात आलो, कडी लावणार. एवढ्यात तुझी आई म्हणे, अहो थांबा ना, मी दुपारी शिके काही फोडायला ओट्यावर वरवंटा घेतला होता आणि तो तसाच बाहेर राहिला. तुमची अंगठी आणली, तसा माझा वरवंटा पण घेऊन या. त्यावेळी मी तुझ्या आईला सांगितलं, अंगठीला भीती होती म्हणून आणली. रावतेना वरुटा कोण खातय का? वरुट्याला कोण खातं? बरोबर आहे ना? वरुटा वरवंटा कळतो का तुम्हाला? पाट्यावर मसाला वाटायला, लसूण ठेसायला, मिरच्या ठेसायला, भीतीवर खिळा ठोकायला, बरोबर आहे ना? दरवाजा मागं पुढे येत असेल तर सापटीत लावायला वरुटा. राहू दे म्हणे, त्या वरुट्याला कोण खाते, त्याला कोण घेऊन जाणार आहे? तेवढ्या रात्री बाळ 1 वाजता मी अंगठी आणायला गेलो, पण वरवंटा आत आणला नाही. कारण वरवंटा 2 दिवस जरी घराबाहेर राहिला तरी त्याला भीती नाही. पण तू नाजूक आहेस, तू अंगठी सारखी आहेस, तू माझा प्राण आहेस, तू माझा जीव आहेस. अंगठीला भीती. ऐकताय ना तुम्ही? अय पोरियो, ऐकताय तुम्ही? अंगठीला भीती, वरवंट्याला भीती नाही. अंगठी मौल्यवान आहे, अंगठी महागडी. तू तशीच अंगठी सारखी नाजूक आहेस, मौल्यवान आहेत. म्हणून बोललो तुला, बोललो नाही त्याला, म्हणून जपतो तुला, जपत नाही त्याला. अर्थ असा नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही. सगळ्यात अधिक प्रेम तुझ्यावर आहे म्हणून तर ओरडतो. जिथं प्रेम जास्त असतं तिथं माणसं जास्त ओरडतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? घरात माणसं जास्त कोणाला ओरडतात? हॅलो,
जास्त माणसं कोणाला ओरडतात घरामध्ये? आईला, पोरायला, कोणाला? काय झालं एकदा काय झालं, नवऱ्याने सांगितलं बायकोला, मी चाललोय शेतात, पेरणीचे दिवस आहेत, माझा डबा घेऊन ये पाठीमागून. बरोबर आहे ना? डबा येतो ना तुम्हाला मागून? येतो कसा येतो ना? हा. तो म्हणे पेरणीचे दिवस चालले, पाठीमागून डबा घेऊन येतो. ती म्हणे हरकत नाही. नवरा गेला पेरणीला ना अचानक सकाळी बायको तापीनं फनानली. ताप आला तिला प्रचंड, तशी झोपली. स्वयंपाक नाही ना काही नाही. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 12:30 झाले. याच्या पोटात कावळे ओरडायला लागले. पहा तुम्ही, घरा शेतात काम असलं ना, असं म्हणतात की घरी एखादी सून असेल आणि शेतात एखादी गेली ना, शेतातली आली तापून आणि घरातली बसली लपून. होतं ना असं? शेतातला तो 1 वाजायची वेळ आली, भुकेने व्याकुळ झाला. त्याने आऊत सोडलं पेरणीचं आणि दान 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 पावलं टाकत गावात आला. दरवाजा धाडकन उघडला, माग पुढं पाहिलं, खाडकन बायकोच्या अहंगाशी. नंतर हळूच मारीत जा फक्त. खाडकन बायकोच्या. हा, तुम्ही अनुभवीत ना सगळे. मारू नका असं म्हणणार नाही मी. मारणं म्हणजे तुमचा जन्मसिद्ध हक्कच येतो. बायकोच्या कानामागं मारली. बायको म्हणे, का हो, का मारली तुम्ही मला? मला मारली, पण तुम्ही अंगातला ताप पाहिला का माझ्या? कस काय आली नाही तू? ती म्हणे, मला तापीना चक्र येऊ लागला, अशक्तपणा आला आणि डबा द्यायचा राहिला. मी दिला होता निरोप पप्याकडे, पण तो आलाच नाही तुमच्याकडे. तो म्हणे, असं वय. पण बायको रुसली. ती म्हणे, तुम्ही मला कस काय मारलंच सांगा, कस काय मारलं तुम्ही मला? तो बिचारा वैतागला. तो म्हणे, माझी माय, चुकलं माझं. तो यावर जीव आता म्हणून मारलं तुला, तुझ्यावर जीव आता म्हणून मारलं. जिथं प्रेम असतं तिथं मार हंचलं तेच. तुझ्यावर जास्त प्रेम आहे म्हणून मारलं तुला. ती म्हणे, असं वय, माझ्यावर प्रेम आहे म्हणून हाणलं वय. तिनं बांगड्या मागं सारल्या, कमराला पदर खावला. तिची त्याला कळाल्यावर पान कशा खुदू खुदू हसत. हातात लाटणं घेतलं, चपात्याचं धाड 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 10-5 बशिले, 3-4 फटके कोपऱ्यात कोचिलं. ती म्हणे, तुम्हाला काय वाटलं पप्याचे पप्पा, माझा काय तुमच्या जीव नाही का? गोपाल कृष्ण भगवान की जय. कृपया असा प्रयोग घरी गेल्यानंतर कुणीही करू नये. आणि करायचा असेल तर तो आपापल्या जोखमीवर करावा. इस खेल में आदत लग सकती है, जोखीम सांभाळा. गोपाल कृष्ण भगवान की